त्याचा काय संबंध आहे लोक त्रास द्यायचा? ते मला काय माहित नाही. मी तिथे येऊन गेट उचलून उपटून फेकून देईन ते सगळे. मग तुम्हाला जर त्रास द्यायचा असला आपल्याला काय 13 महिने झाले मी सह्य म्हणून वागतोय. ते कोण आहे जाधव फाधव त्याला नीट सांगा. शानपणा करू नको म्हणा, जातीवाद करू नको. इथं इथं वडी गोदरीचे आमचे प्रेमाचे संबंध आहे. तुला काय माहिती आहे म्हणा घंट्या इथं 1.5 दिवसात कोणाला ड्युटीला आउट करून टाकील. ड्युटीच कर फक्त. एक काय मराठ्यांच्या गाडीत त्रास होता कामाने. आमचे वैयक्तिक संबंध आहेत गावकऱ्याचे. आम्ही आमचे वडीवले ना आम्ही आमचं बघू. एकमेकाचं गचुरं धरायचं का प्रेमाने एकमेकाला तांब्या भरून पाणी द्यायचं का भाकरी घ्यायच्या. तो कोण रे म्हणा गाड्या नाही इथूनच गाड्या आल्या पाहिजे. 10 मिनिटाच्या आत गेट निघल्या पाहिजे नाही तर मी गेट काढीची नाही. पुढच्या परिणामाला तुमचं प्रशासन जबाबदार राहील. मी स्वतः गेट उपटून फेकून देईन ते सगळे. हे पुढून येत आहे पुढून नाही. तिथं वडी गोदरीच्या लोकांचे आमचे चांगले समज कुठून आले. आमच्या दिल्या काढी लावून तिथं वडी गोदरी सुद्धा माणसात माणूस ठेवला नाही. त्यांचे कोण आलं कुठून आले ते. आम्हाला काही भावना काही आहेत का नाही? माणूस काय आहे का नाही आम्हाला? आम्ही रोज म्हणतो त्या धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे. हे कशामुळे विरोध करतात आम्हाला? यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागत नाही तरी हे कोण विरोध करणार आम्हाला? कोण येऊन गेला कुठून आलं हे? याला ते छगन भुजबळचं ऐकून त्या पर्यटवाल्याचं ऐकून वाटोळ करायचं का इकडे जनतेचं? तू बस ना. तुला कोण नाही म्हणतं का? तू उपोषणला बस. तुला काय करायचं तर कर. रोडवरच काय उपोषणला बसायला? म्हणजे ह्या वडी गोदरीवाल्या जनतेला गोरगरिबाच्या मारामारा लावून द्यायच्यात का त्याला इथं येऊ? त्याला तिकडे पंढरपूरला जाऊन बसतात नाही का? बरं आमचं काय म्हणणं आहे का ते बसला का नाही बसला काय? आमचा जीव चालला इथं. तू बस काय बसायचं. पण त्याच्यासाठी आमचं रन नाही करणार का? आता एक बी गाडी मग रोखली नाही पाहिजे. एक बी एकाला आयलो म्हणल्याला ऐकायला पाहिजे. एक 15 मिनिटाच्या गेट निघले खाली मी स्वतः उठतो फेकून देणार गेट. मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जबाबदार आहे. मी जर करायला लागलो तर मी झाट कोणाचं ऐकत नसतो. मग मी करायला लागलो ना मी झाट कोणाचं ऐकत की नाही. कुणाला मोजीच नाही. माझ्या बोबऱ्या मारी गेलं सगळं उडत. जेवढी इज्जत करतो तेवढीच इज्जत करतो. एकदा का करायला लागलो ना तर मी कोणालाच गेलीच नाही. मग ते देवेंद्र फडणवीस गेला उडत आमचं. तिथं प्रेमाने आमची आई घालायला बसलो आम्ही आमचं रक्त लागायला लागलो तिथं. या काय मराठ्याच्या बोराला मी बोलून सुद्धा देत नाही. वडीतून येता जाता मी सगळ्या सांगतो. सगळ्या पोरायला बोलवतो की पोराला बोलू नका.